तर आज आपण बघणार आहोत मल्टिप्लेक्सर ट्री म्हणजे काय. तुम्हाला काय वेळा म्हटलं जाईल मोठे मल्टिप्लेक्सर डिझाईन करा युजिंग स्मॉल मल्टिप्लेक्सर्स. म्हणजे काय, तर काय वेळा तुम्हाला काय म्हणतील 32:1चं मल्टिप्लेक्सर तयार करा युजिंग 8:1. ठीक आहे. किंवा परत काय म्हणतील एक्झाम्पल काय असेल त्यामुळे 16:1चा तयार करा युजिंग 4:1. 8:1चा तयार करा युझिंग 4:1. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स काहीतरी असतील. ठीक आहे. आता यात आहे तसं आपण चालू करू. डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल लक्षात येईल. समजा म्हटलं असेल ऑप्टेन अँड, क्वेश्चन लिहा, ऑप्टेन अँड 8:1 मल्टिप्लेक्सर using 2 4:1 mux. तुम्हाला इथं जरी म्हटलं नसतं युझिंग 2 म्हटलं नसतं, तुम्हाला जरी फक्त म्हटलं असतं 8:1 तयार करा युझिंग 4:1 मक्स, तरी आपल्याला कळणार की आपण 2 वापरणार आहे. कारण काय बघा, आपल्याला काय करायचं आहे, 8:1 म्हणजे काय, हा असतो 8:1 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 इनपुट 1 आउटपुट, याला म्हणतो आपण 8:1. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे, 4:1 वापरून करायचं, म्हणजे थोडक्यात इनपुट आपल्याला 8 पाहिजे. आपल्याला वापरायचे कोणते, आपल्याला फक्त 4:1च वापरायचे आहेत. 4:1 ला 4 इनपुट आहेत, आपल्याला किती पाहिजे टोटल 8. मग आपण काय म्हणणार यामध्ये, काय असेल इथं, हे असतील आपले 4. 1 2 3 4. आपल्याला तयार करायचा आहे कोणता, आपल्याला तयार करायचा आहे 8:1. म्हणजे 4 आणि 4 8 असतो, त्यामुळे आणखीन एक मक्स घ्यावा लागेल. ठीक आहे. मग आपण घेतलं इथं आणखीन एक मक्स घेतला, याला पण 4 असणार, याला आपण नाव काय देणार, आपल्याला 8:1 तयार करायचं म्हणजे 8 इनपुट. 4 झाले वरती, आता पुढचे 4 D4 D5 D6 D7. ठीक आहे. आता झाला काय बघा, किती आहे त्यामध्ये, 8 झाले का, 8 इनपुट झालं ना टोटल, 4 आणि 4 झाले 8. पण बघा काय म्हणतात, आता याचा आउटपुट म्हणून आपण काहीतरी Y1, याचा आउटपुट म्हणून काहीतरी Y2. आपल्याला पाहिजे शेवटी Y एकच पाहिजे, बरोबर. आता पुन्हा 4:1 आहे, म्हणजे सिलेक्ट लाईन्स किती असतील, 4:1 मध्ये सिलेक्ट लाईन्स किती असतील, बोला. 4:1 मध्ये सिलेक्ट लाईन्स किती असतील, 2, बरोबर. म्हणजे इथं पण म्हणूया S1 S0, इथं पण म्हणूया S1 S0. ठीक आहे. तर काय करूया, या दोघांना एकच कनेक्ट करू. ह्याचा आपण ट्रूथ टेबल पण बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. हा म्हणूया 1, हा म्हणूया दुसरा. म्हणजे बघा आता लक्षात घ्या की आपल्याला 8:1 तयार करायचं. 8:1 मध्ये काय असणार, इथं 8 इनपुट असणार. ठीक आहे. आणि इथं सिलेक्ट लाईन्स किती असतील, 3 असणार 8:1 ला. म्हणजे भले आपण 4:1 वापरतो, काय झालं बघा इथं, हा झाला काय, याला म्हणूया आपण हा S0 S1. आता हे 4:1 वापरून आपल्याला 8:1 तयार करायचं, म्हणजे आपलं 8 इनपुट झालेत तयार. आता एक आउटपुट तोही मिळेल, करू आपण काहीतरी. आता राहिला काय, 3 सेट इनपुट्स करायचे. म्हणजे आता किती आहे, 2 आहेत आपल्याकडे S0 S1. तर एक घेऊया आपण S2, तो म्हणजे वापर करूया आपण एनेबल पिनचा. कळतंय. मग आता इथं वरतीच नॉट का दिला, खाली का दिला नाही, तर सिंपल लक्षात घ्या बघा. आता याच्यावरून आपण ट्रूथ टेबलचा वापर करू बघा. 4:1 साठी बघूया आपण. ठीक आहे. आणि हा आउटपुट असेल Y किंवा Y1 काहीतरी म्हणू आपण. ठीक आहे. किंवा Y1 लिहितो, इथं Y2 पण लिहितो. काय म्हणा बघा, जेव्हा दोन्ही 0 0 आहे, आता एनेबलचा विचार करू नका. बघा हा Y1 मध्ये, म्हणजे पहिलं यात बघा, जेव्हा दोन्ही 0 असेल तेव्हा कोणता इनपुट, कोणता Y1 ला कोणता इनपुट मिळणार, D0. इथं मिळणार D1, इथं मिळणार D2, इथं मिळणार D3. तसं Y2 ला काय मिळणार, D4 D5 D6 D7. कळलं का इथपर्यंत. हे टेबल जे मी ड्रॉ केलं ते कळलं का सगळ्यांना.
ठीक आहे. पण हे झालं 4:1 साठी. आपल्याला 8:1 तयार करायचं आहे ना. म्हणजे आपला जो फायनल आउटपुट आहे इथं वाय, इथं D0 किंवा D4 कोणतरी एकच पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपल्या आउटपुटला मल्टिप्लेक्सर म्हणजे काय? बरेच इनपुट असतील पण आउटपुट एकच असणार, म्हणजे आपल्याला आउटपुट एकच पाहिजे. D0 किंवा D4 दोन्हीपैकी एक पाहिजे. मग त्यासाठी आपण सेपरेट एक एनेबल पिन यूज करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करतोय, एक एनेबल पिन यूज करतोय. म्हणजे काय बघा, आता एनेबल काय असेल, 0 किंवा 1 असेल. बरोबर. आता बघा, आता नॉट कुठं द्यायचं कसं ठरवलं मी. आता या मक्सला मी पहिला मक्स म्हणतोय, याला म्हणतोय मी दुसरा मक्स. म्हणून मी काय करतोय, पहिल्या मक्सला मला स्टार्टला एनेबल करायचं. म्हणजे आपला आउटपुट कसा पाहिजे बघा. आपण काय म्हणतो जनरली 0-0 ला D0, इथं D1, इथं D2, इथं D3. मग हे असं कधी होईल, हे असं कधी होईल, जर पहिल्यांदा फक्त पहिला मक्स एनेबल असेल. त्यासाठी आपण काय केलं माहिती आहे बघा. आता 8:1 म्हटलं की 3 सिलेक्ट इनपुट्स पाहिजेत. आपल्याला सध्या S0 S1च आहे. त्यासाठी आपण दुसरा वापरला S2 चा वापर करतो आपण कोणासाठी, तर एनेबल साठी. मग काय करणार बघा, जेव्हा एनेबल 0 असेल तेव्हा काय होईल, इथं 0 आहे म्हणजे इथं नॉटला काय मिळणार, 1. म्हणजे फक्त आता पहिला मक्स एनेबल आहे. इथं 0 आहे म्हणजे इथं काय येणार, 0. म्हणजे दुसरा मक्स डिसेबल आहे. कळलं का? कळतंय का? हे कळलं का? एनेबल पिनचा यूज कळलं का? जर एनेबल पिन 0 दिला म्हणजे काय होणार, पहिला मक्स एनेबल होईल आणि दुसरा मक्स डिसेबल होईल. मग काय होणार यामध्ये, मग तुम्हाला इथं हे आउटपुट मिळतील का? नाही. तेव्हा तुम्हाला मिळालेत हे आउटपुट. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? रिपीट सांगा. बघा, एनेबल पिनचा लक्षात घ्या. एनेबल पिनलाच आपण S2 म्हटलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा एनेबल पिन 0 असेल तर कोण एनेबल होणार मला सांगा. मक्स 1 एनेबल होईल का मक्स 2 एनेबल होईल? हे सांगा. ह्याला म्हणूया आपण मक्स 1, याला म्हणूया मक्स 2. कोणता मक्स एनेबल होईल जर आपण S2 ला 0 दिला तर? मक्स 1. बरोबर. कारण का, नॉट होता. 0चा नॉट केला की काय मिळणार आपल्याला, 1 मिळेल. म्हणजे एनेबलला मिळाला 1 म्हणजे एनेबल ऍक्टिव्ह झाला. हे झालं मक्स म्हणून. दुसऱ्या मक्स मध्ये काय होणार, एनेबल डायरेक्ट 0 मिळतं. 0 मिळालं की एनेबल होतो का, तर नाही. तेव्हा फक्त मक्स 1 एनेबल होईल, मक्स 2 डिसेबल असणार. हे कळलं का सगळ्यांना? स्टेप बाय स्टेप सांगू म्हणजे लक्षात येईल. हे कळलं का सगळ्यांना? हो. ठीक आहे. म्हणजे आता मक्स 1 एनेबल आहे. ठीक आहे. म्हणून काय केलं, मग आता मक्स 1 एनेबल म्हणजे हे आउटपुट काय मिळणार आहेत का आपल्याला? नाही. डिसेबल म्हणजे थोडक्यात ऑफ आहे. ऑफ म्हणजे व्हाईटला तुम्हाला काहीच मिळणार नाही. बरोबर. मग आपल्याला काय करणार इथे, फक्त वायला काय मिळेल तुम्हाला, फक्त D0, D1, D2, D3. तसंच पुन्हा बघा, समजा परत आपण S1 0 0 0 0 1 1 0 1 1 ठेवलं तर आपण काय म्हणणार, Y1 ला काय मिळेल, D0 D1 D2 D3. तसंच Y2 ला काय मिळेल, D4 D5 D6 D7. इथं पुन्हा जर आपण एनेबल पिनचा विचार केला तर समजा जर एनेबल 1 दिला तर काय होणार बघा, मक्स 1 ला काय होणार, 1 दिलाय, 1 चा नॉट 0 आणि मग दिलाय एनेबलला, त्यामुळे मक्स 1 काय असणार, डिसेबल. तसंच 1 डायरेक्ट जातोय एनेबलला मक्स 2 च्या, त्यामुळे तो काय झाला, एनेबल. त्यामुळे जेव्हा इथं 1 असेल तेव्हा काय होणार, जसं वरच्या केसला ह्याचा काय उपयोग होत नव्हता आणि काय डिसेबल होता, त्यामुळे ह्याचा काय वापरच होणार नाही. तर इथं काय होणार, त्या केसला हा डिसेबल असेल. तर तुम्हाला आउटपुटला काय मिळणार, फक्त D4 D5 D6 D7. कळतंय? मग झाला हा तुमचा 8:1 चा मक्स. आता तुम्ही याला काय म्हणू शकता, या E लाच तुम्ही इथं S2 म्हणू शकता. 8:1 साठी म्हणताना S2 S1 S0 म्हणणार. बरोबर. आणि हे झालं तुमचं डायरेक्ट आउटपुट Y. आता इथं बघा, इथे दिसत 2 आहेत. आपल्याला दोन्ही पाहिजे का? नाही. दोन्ही पैकी एक पाहिजे. म्हणजे एक तर Y1 पाहिजे
किंवा y2 किंवा म्हणजेच म्हणतो आपण ऑर हा झाला मग y. कळलं काय? हे सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. मग याच्यावरनं आता आपण फायनल ट्रूथ टेबल कसं लिहू शकतो हे तुम्हाला कळावं म्हणून मी प्रत्येकाचा आउटपुट सेपरेटली लिहिलेला आहे. ठीक आहे. आपण आता ह्याला कसं म्हणू शकतो? काय म्हणणार इथं 8:1 S2 S1 S0 आणि हा म्हणणार y 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. याचा आउटपुट काय मिळणार? हा होणार D0 D1 D2 D3 असं कुठपर्यंत D7 पर्यंत. ठीक आहे. तर सगळ्यांना हे कळलं का? सगळ्यांना हे कळलं का? हो, ठीक आहे. आता इथं काय केलंय आपण बघा, इथं आपण 8:1 युझिंग 4:1च केलेलं आहे. ठीक आहे. फक्त फरक काय इथं तुम्ही 2 4:1 वापरला आणि पुढं काय एक ऑर गेट वापरला. ठीक आहे. समजा तुम्हाला ऑर गेट वापरायचाच नाहीये. 8:1 मक्स युझिंग 4:1 मक्स. मग काय करणार? जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन असेल युझिंग 4:1 मक्स अँड 2:1 मक्स. ठीक आहे. जेव्हा फक्त मध्ये युझिंग 4:1 तर आपण ठीक आहे आपण एक अँड गेट वापरला. पण आता काय म्हटलंय बघा, हा असेल आपला D0 D1 D2 D3. हा असेल पुढचे 4 D4 D5 D6 आणि D7. याला म्हणूया पहिला 4:1 मक्स, याला म्हणूया दुसरा 4:1 मक्स. ठीक आहे. इथं पुन्हा नेहमीसारखं आपला S1 S0 इथं म्हणणार S1 S0. आता काय करायचं लक्षात घ्या, जेव्हा असं काही असेल म्हणजे काय तुम्हाला जेव्हा गेट्स वापरायचे नाहीये त्यावेळी इथं एनेबल पिनचा वापर करायचा नाही. ठीक आहे. इथं तुम्हाला काय मिळेल? हा मिळेल Y1 किंवा Y2. आता इथं 2 इनपुट आहेत म्हणून आपण इथं काय वापरतो आता 2:1. आणि हा 2:1 आपल्याला काय देतो? दोन्हीपैकी एक सिलेक्ट होणार ना. 2 इनपुट असेल इथं आणि इथं समजा याला म्हटलं आपण याच्याप्रमाणे D0 असेल हा. सॉरी. हा समजा 0 वाला इनपुट, हा समजा 1 वाला इनपुट. काय इथे एक सिलेक्ट लाईन असेल त्याला आपण नाव देणार S2. आता इथं काय होईल? जर S2 0 असेल तर हा इथला सिलेक्ट केला जाईल. S2 1 असेल तर हा इथला सिलेक्ट केला जाईल. कळतंय? म्हणजे इथं काय होणार आपण, हा झाला तुमचा सिंपल सर्किट. आता याचा ट्रूथ टेबल कसा असणार बघा. समजा S2 S1 S0 म्हटला, इथं म्हटला Y बघा 0 0 0 1 1 0 1 1 परत 0 0 0 1 1 0 1 1. तर जेव्हा जेव्हा S2 0 आहे म्हणजे काय होणार यामध्ये बघा, S2 जेव्हा 0 म्हणजे काय होणार, फक्त Y1 चे सिलेक्ट केले जातील. Y1 म्हणजे काय होणार, जेव्हा दोन्ही 0 आहे तेव्हा इथं काय मिळेल D0 हा D1 हा D2 हा D3. जेव्हा जेव्हा हा S2 1 असेल म्हणजे काय होणार, आता हा डिसेबल आणि फक्त हा एनेबल. तर मग Y2 चे सगळे इनपुट्स काय आहेत? D4 D5 D6 D7. ठीक आहे. कळलं का सगळ्यांना? हे सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. म्हणजे सिंपल काय लॉजिक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे मल्टिप्लेक्सर ट्री. ठीक आहे. याला आपण मल्टिप्लेक्सर ट्री म्हणतो. हे जे आपण ड्रॉ केलं याला मल्टिप्लेक्सर ट्री म्हणतो. एकापेक्षा जास्त मल्टिप्लेक्सर वापरून आपण तयार केलं म्हणून याला मल्टिप्लेक्सर ट्री म्हणतात. ठीक आहे.
तर हे जे आपण ट्री तयार केलंय त्यामध्ये जर तुम्हाला कुठं गेट वापरायचा असेल तरच आपण एनेबलचा वापर करणार आहे. जर आपल्याला गेट न वापरता फक्त आणि फक्त मक्स वापरूनच सगळं तयार करायचं असेल तर आपण तिथं एनेबल पिन वापरणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय म्हणणार, टू ड्रॉ मल्टिप्लेक्सर ट्री, हे सेम लॉजिक नंतर आपल्याला डिमल्टिप्लेक्सरला वापरायचं लक्षात येईल. त्यामुळे हे तुम्हाला कळलं की तुम्हाला डिमल्टिप्लेक्सर सोपं जाईल. ठीक आहे, युझिंग मक्स अँड गेट्स आपण काय करणार, यूज एनेबल पिन. ठीक आहे, तसंच टू ड्रॉ मल्टिप्लेक्सर ट्री युझिंग ओनली मक्स, तिथं काय करणार, नो एनेबल पिन. कळलं? हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा, मग तुम्ही कोणतंही ट्री आता ड्रॉ करू शकता. कळत आहे? ठीक आहे, आता मला तुम्ही कॉम्बिनेशन सांगा. तर मी काय करतो, बुक मधलं सोपं आपण राहू दे तसंच. ठीक आहे, तर समजा तुम्हाला म्हटलंय ड्रॉ किंवा इम्प्लिमेंट 32:1 मक्स युझिंग 4:1 मक्स. ठीक आहे, तर मला सांगा कोणकोणते मक्स वापरायचे आणि किती वापरायचे. ठीक आहे, पहिला प्रश्न, युझिंग एनेबल किती कोणते मक्स वापरायचे, विदाउट एनेबल किती आणि कोणते मक्स वापरायचे, हे दोन सांगा. पहिलं सांगा मला, युझिंग एनेबल. कोणता आपल्याला 32:1 तयार करायचा आहे, मग कोणता मक्स किती वापरावा लागेल. फोर इज टू वापरायचे, किती आणि कोणता, कोणता सांगितले बरोबर आहे, पण किती आणि काय वापरायचं. सानिका 8 मक्स. रे मला स्पष्ट उत्तर द्या रे, युझिंग एनेबलला आपण काय म्हणतो. हा बघा, हा विदाउट एनेबल सर्किट आहे. ठीक आहे, हा विदाउट एनेबल सर्किट आहे. आणि हा कोणता आहे, विथ एनेबल सर्किट आहे. काय काय दिसतंय यामध्ये, 2:4:1 एक ऑर. इथे काय दिसतंय, 2:4:1 एक 2:1. असं मला उत्तर पाहिजे. सांगा लवकर आता. पहिला असं उत्तर टाईप करा, एनेबल आणि पुढं लिहा काय असेल तो. एनेबल इक्वल टू पुढं लिहा किती, 4:1 मक्स किंवा आणि काय लागत असेल. आणि इथं नॉर्मलला फक्त एन लिहा आणि पुढं लिहा आन्सर काय असेल तो. किंवा एखादा अनम्यूट करूनही बोलू शकतो जर बोलता येत असेल तर. अरे सांगा लवकर. एनेबल 4:1 इक्वल टू 9. बर, पुढं आणि सगळ्यांचे उत्तर येऊ दे, मग आपण बोलूया, बघूया किती जणांना कळलंय बघूया. बोला, वैष्णवी, वैदेही, संजना. परफेक्ट उत्तर कोणीच दिलं नाही अजूनपर्यंत. वैष्णवी, क्वेश्चन काय बघ बरं. 3:1 तयार करायचा युझिंग 4:1. दीक्षा, आपल्याला काय मोठं झाड नाही लावायचं. बरोबर, वैदेही एकटीने बरोबर आन्सर दिलेला आहे.
एनेबल साठी आपल्याला 4:1 चे 8 मक्स वापरावे लागतील आणि एक ऑर गेट वापरावं लागेल. सिंपल होतं, बाकी कोणाचंच बरोबर नाहीये. एकटी वैदेहीनं फक्त बरोबर आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, गुड वैदेही. हे झालं विथ एनेबल. ठीक आहे, आता मला हेच सांगा, विदाउट एनेबल काय काय आणि किती लागतील? बोला, चुकलं चुकू दे, कोणतरी एक बरोबर येईलच की. अरे बोला, झोपला काय सगळे? विदाउट युझिंग ऑर गेट म्हणजेच विदाउट एनेबल तुम्हाला किती मक्स आणि कोणकोणते मक्स वापरावे लागतील हे फक्त सांगायचं आहे. नाही वैदेही, चुकलंय ह्यावेळी. बाकीच्यांना काय माहित आहे का? बघूया. पहिला युझिंग एनेबल ड्रॉ करू. ठीक आहे, आता युझिंग एनेबल काय होणार? ते शक्यतो जेव्हा असं मोठं असतं तेव्हा आपण एनेबल वापरत नाही, तेव्हा आपण फक्त युझिंग मक्सच वापरतो. त्यामुळे कारण काय, आउटपुटला बरेच लाईन असतात. ठीक आहे, आपण काय करू, इथे एनेबल युझिंग ड्रॉ न करता डायरेक्ट आपण विदाउट युझिंग एनेबलच बघूया. बघा, याच काय होणार, आता किती मार्क्स लागायला लागेल तर सिंपल विचार करा. 4चा पाढा सगळ्यांना येत असेल. ठीक आहे, 4 किती वेळा मल्टिप्लाय केले की तुम्हाला 32 मिळेल, तर तुम्हाला आन्सर मिळणार 8 वेळा. 4×8 = 32, म्हणजे आपल्याला 32 इनपुट कधी मिळतील, असे जर का आपल्याकडे किती असतील, असे आपल्याकडे 8 असतील तर मिळेल तुम्हाला. ठीक आहे, आता इथं बसेल का नाही माहित नाही. एक काम करतो, मी तुम्हाला फक्त आता रफ मध्ये सांगतो आणि आपण जरा वेगळा ड्रॉ करू. ठीक आहे, आता हे उभे पाहिजे, पण आता माझ्यात जागा नाही. एक काम करतो, हा 1 2 3 4 असं सोन किती म्हणूया आपण, 8 आहेत समजा. ठीक आहे, मग काय म्हणलं, इथं हा D0 पासून इथं होईल D3, हा परत D4 पासून इथं होईल D7, हा परत D8 पासून इथं होईल D11. बरोबर, तसंच हा परत D12 पासून होईल D15, असं करत शेवटी हा काय होणार, D31. ठीक आहे, D24 पासून अशी टोटल 32 होतील. ठीक आहे, आता यात काय होणार बघा, इथं किती इनपुट मिळतील, हा 1 2, म्हणजे हा Y1 Y2 Y3 Y4 असं करत शेवटी किती मिळेल, 8. म्हणजे 8 आहेत ना, बरोबर. मग पुन्हा इथं 2:1 4 वापरायचं, म्हणजे परत तुम्हाला 4 वापरायला, तर एवढ्यापेक्षा काय करायचं, डायरेक्ट आपण 8:1 पण असतो ना. ठीक आहे, डायरेक्ट काय म्हणतो आपण, इथं 8:1 आहेच आपल्याकडं. बरोबर, 8:1 ला किती लागतील आपल्याला, हे 3 स्लेट इनपुट्स म्हणणार आपण. ठीक आहे, म्हणजे इथे कुठेतरी इथे सगळ्याला किती वापरला असं आपण 2 स्लेट इनपुट वापरला असणार आहे, S0 S1, तर इथे काय म्हणणार, S2 S3 S4. ठीक आहे, आणि हे 8 चार्ट आपण याला देणार 1 2 3
4 असं 7 होत शेवटी नंतर देणार 8. ठीक आहे. याकडे या सगळ्यांचा S0 S1 कनेक्ट करणार. ठीक आहे. तसं इथं पण ठीक आहे. हा सगळ्याचा S0 S1 S0 S0 S1 S0 S1 S0 S1 S0 S1 सगळ्यांचा असेल S0 S1. ठीक आहे. म्हणजे आपण एक कॉमन घ्यायचा इथं, हा S1, हा घेतला S0, तो आपण सगळ्यांना दिला आणि हा S0. म्हणजे जरा आता हे स्क्रीन लहान असल्यामुळे तुम्हाला जरा काय म्हणतो आपण जास्त इथं कचरा झाल्यासारखं वाटेल, पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा आपल्याला काय असतं यामध्ये 4:1, हे सगळे 4:1 आहेत. 4:1 किती इनपुट असतात? S0 आणि S1. ठीक आहे. म्हणजे हे जेव्हा 0-0 असेल तेव्हा पहिला इनपुट, 0-1 असेल दुसरा, 1-0 असेल तेव्हा तिसरा, 1-1 असेल तेव्हा चौथा असं मिळेल. त्याचबरोबर पुढे काय करणार, हा S2 S3 S4 काम करणार. जेव्हा हे तिन्ही 0 तेव्हा काय होणार, इथला इनपुट घेतला जाईल, म्हणजे कोणता Y1चा. ठीक आहे. मग अशी 4 वेळा 0-0-0-0-0-0-0-0 असणार. मग एकदा काय म्हणतो इथे, एकदा मिळेल Y म्हणजे D0, मग D1 D2 D3 सो ऑन मिळत जाईल. कळतंय. हा परत जरा 0-0-1 म्हणजे हा आता हा सिलेक्ट केला जाईल. ठीक आहे. मग त्यावरनं परत Y2 चे सगळे आउटपुट म्हणजे D4 D5 D6 D7 मिळेल. तसंच जर हा झाला 0-1-0 तर काय म्हणतो आता हा सिलेक्ट होईल मग. ठीक आहे. हा सिलेक्ट झाला म्हणजे काय म्हणतो सगळ्या आउटपुटला काय मिळणार, तिसऱ्याचा आउटपुट इनपुट D8 D9 D10 D11. तर हे सगळ्यांना कळलं का? हे सगळ्यांना कळलं का? रिपीट सांगा सर, टेबल फक्त सांगा. बघा काय करा, समजा सिंपल 1 आहे, असे 2 आहेत. ठीक आहे. काय करणार आपण, S0 S1 सगळ्यांचं एकत्र करणार. ठीक आहे. इथे 4 इनपुट असतील, इथे 4 इनपुट असतील. हा काय होणार D0 पासून D3, तसा होणार D4 पासून D7. तसंच परत आणखी 2 असे 8 आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. हे S1 S0 असणार, इथं पण हा S0 S1, हा S1 S0 असणार. ठीक आहे. इथे म्हणा परत हे काय होणार D8 पासून D11, तसंच D12 पासून D15 असे पुढे अजून खाली खाली आहेत. ठीक आहे. काय करणार, सगळ्यांचा कॉमन घेतला म्हणजे समजा याला म्हटलं आपण S1 आणि याला म्हटलं आपण S0. मग हे सगळ्यांना खाली जोडलं. जिथं कुठे S1 आहे तिथं हे जोडलं, जिथं कुठे S0 आहे तिथं हे जोडलं. ठीक आहे. आता असे 8 असतील. 8 म्हणजे काय म्हणतात, परत Y Y Y असे तुम्हाला किती मिळतील, टोटल 8 मिळतील. म्हणजे तुमच्याकडे आता आउटपुट किती आहेत, 8 आउटपुट आहेत. आपल्याला मक्सला काय असते, एकच इनपुट पाहिजे. 8चा 1 करायचा, मग परत आपल्याला काय वापरावं इथं, मग आणखीन एक आपण इथं वापरणार 8:1 मक्स. हे सगळं काय होईल, हे सगळे 8च्या 8 इनपुट आपण इथं जोडणार. ठीक आहे. मग आता इथं काय होईल, मग इथं 8:1 आहे म्हणजे 3 सिलेक्ट इनपुट, इथं S0 S1 झालं. या छोट्या 4:1 मग राहिला काय आता S2 S3 S4. मग यातनं तुम्हाला मिळेल Y. पहिल्याला सांगा हे डायग्राम कळलं का आता सगळ्यांना, मग टेबल ही सांगतो. डायग्राम सगळ्यांना हे कळलं का सांगा पहिल्यांदा. संजना कळलं का? हो. ठीक आहे. आता बघा टेबल कसा असेल. आपण S4 S3 S2 S1 S0 आणि काय म्हणा पुढे आता इथं Y. ठीक आहे. हा पहिला 0-0-0-1-1-0-1-1. ठीक आहे. पहिला कसं काय म्हणतो आपण S4 S3 S2 तिन्ही 0 आहेत.
बरोबर. ग्रुप लक्षात ठेवा, 3चा ग्रुपमध्ये 3 डिजिट मध्ये सगळ्यात लहान नंबर हा असतो, नंतर सगळ्यात मोठा हा, नंतर असं करत करत शेवटी काय सगळ्यात मोठा हा असतो. बरोबर. टोटल 8 नंबर असतात ना. मग ह्याच्यात S2 S1 चे सगळे, पण पहिला हा 0 0 0 असताना S1 S0 ला सगळे व्हॅल्यू दिली आपण, 0 0 0 1 1 0 1. मग काय होईल बघा आता, बघा हे तिन्ही 0 म्हणजे कोण सिलेक्ट झाला, हा पहिला वाला सिलेक्ट झालाय. मग इथे इनपुट काय काय, D0 D1 D2 D3, म्हणजे वाय काय मिळणार, D0 D1 D2 D3. परत पुढची केस काय, 0 0 0 1 1 0 1 1. आता इथं हे इनपुट काय होईल, 8:1 चा 0 0 0 1, म्हणजे 0 0 1 0 0 1 0 0 1 0 0 1. म्हणजे आता हा ऍक्टिव्ह आहे. मग याची इनपुट्स काय, D4 D5 D6 D7 सो ऑन पुढचं. आता कळलं का टेबल कसं काढलेलं आहे. टेबल कळलं का सानिका? हो. ठीक आहे, तर ज्यांना डाऊट होतं त्यांचं डाऊट क्लिअर झालेला आहे. कळलं? ठीक आहे. आता एनेबल करायची गरज नाही, कारण काय म्हणतो आपण, 8 साठी मग अजून क्रिटिकल सर्किट होत जाईल. ठीक आहे. गेट वापरले का परत येतं, परत 8चा एक गेट, म्हणजे अजून क्रिटिकल होत जाईल. त्यापेक्षा काय करायचं आपण, जेव्हा हे असे मोठे असतील तेव्हा नेहमी काय वापरायचं, डायरेक्ट फक्त मक्स वापरायचं. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता मला सांगा, जर मला म्हटलं असेल 64:1 युझिंग 16:1 म्हटलं असेल, ठीक आहे, तर मी कसं कनेक्ट करणार, काय काय किती आणि कसं वापरणार ते सांगा. टाईप करायला वेळ जात असेल तर एखादा अनम्यूट करून लगेच सांगू शकतो, लवकर होईल ते. टाईप करायला तुम्ही वेळ लावता, चुकलं चुकू दे. बरं, कोण सांगतोय का? बरं, टाईप तरी करा, पण सांगा बाबा. 64:1 मक्स तयार करायचा आहे युजिंग 16:1 मक्स. तर कसं करायचं आणि काय करावं लागेल? बरोबर पाहिजे. सानिका नाही बरोबर. आहे बरोबर. संजना नाही. ऑर गेट का नाही म्हटलं मी, काय म्हटलं तुम्हाला बघा, जेव्हा तुम्ही 16:1 चे तुम्ही 4 वापराल म्हणजे इनपुट काय होणार, 64 होतील, पण तुम्हाला आता आउटपुट 4 मिळालेत. बरोबर. मग 4 आपण देत नाही बसणार ऑरला. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे काय बनवणार, मग आता 4 इनपुट आहे म्हणजे आता काय वापरावं लागेल, एक 4:1 वापरावं लागेल. कळतंय? कळलं का? हो. सानिका क्लिअर झालं का? संजनाला पण कळलेलं आहे. सानिकाचं चुकलं होतं. सानिका कळलं का? हो. ठीक आहे. तर हे असं तुम्हाला आता मक्स कोणताही तयार करता येईल, कोणताही मल्टिप्लेक्सर ट्री तयार करता येईल का? बोला, कोणताही मक्स तयार करता येईल का? हो. ठीक आहे. हुशार आहात तुम्ही. ठीक आहे. आता तुम्हाला होमवर्कला काय करायचं आहे, पुस्तकात बघा मल्टिप्लेक्सर ट्री कोणते कोणते सॉल्व्ह केलेले आहेत ते तुम्ही आपल्या मेथडने सॉल्व्ह करा. आणि या अशा क्वेश्चनला तुम्हाला थिअरी काय लिहायची गरज लागत नाही. फक्त काय लिहायचं, यात एवढे तुम्हाला मार्क्स लागतील, एवढे. आता इथे काय म्हणणार, हिअर वी नीड 4 16:1 मार्क्स अँड 1 4:1 मार्क्स. आणि मग तो ड्रॉ करायचा आणि त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा. ठीक आहे. तर आता तुम्हाला होमवर्क काय आहे, आज आपण जे काही शिकलो
हे जे काय ट्री आपण शिकलो त्या ट्रीचं आपल्याला काय करायचं आहे तर एक्झाम्पल्स मला वाटतं बुकमध्ये आहेत काही सॉल्व्ह केले, तुम्ही ते सॉल्व्ह करा आपल्या पद्धतीने, जे मी सांगितले त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आणि क्वेश्चन पेपरचे पण बघायचे काय. ठीक आहे, आणि काय एक्झाम्पल्स आहेत बघूया, तो पण पार्ट घेऊया. ठीक आहे, आणखीन एक बघा. हे कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? मल्टिप्लेक्सर ट्री सगळ्यांना क्लिअर झालंय? हे सगळ्यांना क्लिअर झालंय का? तर झालेलं आहे. आता तुम्हाला काही क्वेश्चन असतील, म्हणजे इम्प्लिमेंट द फंक्शन युझिंग मक्स. मग तो दिला असेल काहीतरी ABCD वगैरे असं. ठीक आहे, समेशनच्या फॉर्म मध्ये वगैरे दिला असेल, युझिंग मक्स या टाईप मध्ये आपल्याला एक्झाम्पल आता सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही यात. ठीक आहे, बघा आता पहिला काय, इथे दोन मेथडने आपण बघूया. क्वेश्चन ठीक आहे, मोठा बघा जरा. इम्प्लिमेंट द फॉलोइंग लॉजिक एक्सप्रेशन. Implement the following logic expression using 16:1 mux. Using 16:1 mux. ठीक आहे, आता यात काय दिले बघा, हा समेशन आहे, म्हणजे कसला फॉर्म आहे? SOP फॉर्म आहे, म्हणजे त्याला व्हॅल्यू काय असलं पाहिजे? 1 असला पाहिजे. ठीक आहे, मग काय करणार इथं? सिंपल, तुम्हाला म्हटलंय 16:1 मक्स तयार करायचं आहे. ठीक आहे, काय करणार आता? किती इनपुट असतात? D0, D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10, D11, D12, D13, D14 आणि हा D15. जरा वरती घेऊ. D0, D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10, D11, D12, D13, D14 आणि D15. ठीक आहे, आणि खाली आपलं जागा पाहिजे, सिलेक्ट इनपुटसाठी पाहिजे ना जागा. 16:1 आहे, म्हणजे आपल्याला 4 सिलेक्ट इनपुट्स लागतील. आता क्वेश्चनमध्ये कुठं काय ABCD काय दिलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करणार, इथंच ABCD लिहून टाकू, किंवा S0, S1, S2, S3 लिहून टाकू. जे दिलंय ते घेणार, काय दिलं नाही म्हणजे आपण नेहमीप्रमाणे S0, S1, S2, S3 हे सिलेक्ट इनपुट्स आपण वापरणार. ठीक आहे, मग आता पुढं हा काय, आता 16:1 मक्स तुम्हाला दिला SOP, म्हणजे काय 0, 3, 5, 7 आपण केव्हा पण काय करतो, या सगळ्यांना आपण करतो 1. तेच इथं करायचं आपल्याला. कोण कोण आहे बघा, D0 आणि कोणता D3 आणि म्हणूया D5, परत D7, D8, D9, D12 आणि D13 या सगळ्यांना एकत्र केला आणि याला द्यायचं आहे 1. बरोबर, SOP आहे ना, द्यायचं आहे 1. हा दिला काय आपण लॉजिक 1. तसंच राहिलेले पार्ट याला द्यायचं 0, एक तर लॉजिक 0 म्हणा किंवा ग्राउंड करा.
झालं, कळलं का? आता बरेच जण काय करतात, 1 म्हणजे VCG वर दाखवायचा म्हणून काय काय करतात, इथं वरती दाखवतात, इथं म्हणणार हा झाला लॉजिक 1. कसंही करा, काही फरक पडत नाही. कळलं सगळ्यांना? झाला तुमचा 4 मार्काचा क्वेश्चन. हे सगळ्यांना कळलं का? हे बोला. हो, ठीक आहे, सिंपल. अजून बघूया, अजून 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 ठीक आहे, हा घ्या. इम्प्लिमेंट द फॉलोइंग एक्सप्रेशन. Implement the following expression using multiplexer. Using a multiplexer. कोणता काय म्हटलेला नाहीये. आता तुम्ही मला सांगा, आपण इथं कोणता मल्टिप्लेक्सर वापरणार? इथं सांगा, इथं मला कोणता मल्टिप्लेक्सर वापरला पाहिजे? बरोबर. काय 8:1? तर लार्जेस्ट नंबर यामध्ये 6 आहे. 6 म्हणजे आपण 8:1 मध्ये 6 हा इनपुट येत असतो. ठीक आहे, मग इथे काय करणार इथं? ठीक आहे, हा सोपाच आहे. म्हणजे आपण वापरणार 8:1. पुन्हा हा म्हणणार D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. किती इनपुट्स आहेत? 3. इनपुट्स कोणते म्हणणार? S0, S1 आणि S2. ठीक आहे, आता याला आपण नाव देताना कसं नाव देणार? इथं बघा, इथं काय आहेत आपल्याकडं? ABC वगैरे आहेत ना. ठीक आहे, मग काय म्हणून आपण यालाच म्हणूया, हा झाला आपला A, B आणि C. मग जो तुम्हाला आउटपुट मिळेल हा काय होणार? FABC. मग अशी काय नाव नव्हतं म्हणून आपण ऍड घ्यायचो, तुम्हाला नाव दिलाय, काय करणार? हा ABC. ठीक आहे, आता याला काय करायचं? आता बघा, कोणत्या 0246. आता काय म्हटलं मी? 1 द्यायचा, तो वरती लिहा. बरेच जण असं लिहितात, खाली लिहिला तरी तुम्हाला मार्क मिळणार आहे. असं काय नाही की मार्क मिळणार नाही. 02 पण तुमच्या कॉलेजमध्ये जर शिकवलं असेल जरा त्या टाईपचा घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, हा झाला 0246. बाकी सगळे जोडणार ग्राउंडला. कोण कोण असेल? 1, 3, 5 आणि 7. हा झाला 8:1 मार्क्स. कळलं का? हे इथपर्यंत कळलं का? बोला लवकर, कळलं का नाही सगळ्यांना? वैदेही, संजना, सानिका. हो, ठीक आहे, हे सोपं. आता काही वेळा कसं होईल, काही वेळा काय होईल की आपल्याला मोठं आपल्याला, फॉर एक्झाम्पल असं घ्या, इम्प्लिमेंट द फॉलोइंग बुलियन फंक्शन. Implement the following Boolean function using 8:1 mux. ठीक आहे, आता मला सांगा, समजा इथं युजिंग 8:1 म्हटला नसता तर तुम्ही कोणता यूज केला असता? इथं क्वेश्चन म्हणजे काय म्हटलं? 8:1 म्हटलेलं आहे, बरोबर.
जर 8:1 म्हटलं नसतं तर आपण बरोबर, सानिका, अभय, वैष्णवी सगळ्यांचं बरोबर आहे. ठीक आहे, संजनाचंही बरोबर आहे, वैदेही सगळ्यांचं बरोबर आहे. गुड. तर आपण वापरला असतो 6:1. ठीक आहे, पण आता काय होतं इथं, हे तुम्हाला म्हटलं 8:1 म्हणजे तुम्हाला ए बी सी डी पैकी तुमचे सिलेक्ट इनपुट आता 3च असतील. राईट. 8:1 काय म्हणतो आपण, 2:3 म्हणजे काय म्हणतो, यामध्ये 3 सिलेक्ट इनपुट तुम्हाला वापरायचे आहेत. आपल्याला दिलंय काय, ए बी सी डी. अशा वेळी काय करायचं, आपण बी सी डी वापरणार सिलेक्ट इनपुट म्हणून, आणि राहिला आता बाकीचं. तर ते बाकीचं काय करायचं बघा. जेव्हाही तुम्हाला असं दिलं असेल की दिसतंय तुम्हाला 6:1चा वापरायचा आहे, पण तुम्हाला काय म्हटलं इथं, 8:1चा वापरा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 8:1चे 2 वापरावे लागतील असं आपल्याला वाटतं ना. मग अशा वेळी काय करायचं, हा एक प्रकारचा टेबल तयार करायचा आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय, हा म्हणणार आपण D0, D1, D2 सो ऑन. म्हणजे थोडक्यात काय, हा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तसंच 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. समजायला म्हटलं आपण D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. आता तुम्हाला समेशन मध्ये काय दिलंय बघा, 2 दिलाय. जो दिलाय त्याला गोल करूया. हा केला 2. आणि काय दिलाय 4. 4 ला पण गोल करूया, 5 ला पण गोल करूया, 7 ला पण गोल करूया, 10 ला पण गोल करूया आणि 14 ला पण गोल करूया. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा, आता आपल्याकडं 8:1 मग तयार करायचं आहे आणि आपल्याकडे इनपुट्स 4 आहेत, ए बी सी डी. बरोबर. मग या ABCD मध्ये सिलेक्ट इनपुट्स आपल्याला किती वापरायचं आहे, 8:1 म्हटला तर आपल्याला 3 सिलेक्ट इनपुट वापरावं लागेल. बरोबर. म्हणजे आपण काय म्हणणार, इथे आपल्याला काय पाहिजे, ABCD पैकी आपण काय करणार, BCD हे वापरणार आपण ऍज अ सिलेक्ट इनपुट्स. ठीक आहे, आता राहिला कोण, ए. त्याला आपण यूज करणार ऍज अ इनपुट. म्हणजे हा जो रो आहे त्याला म्हणणार आपण ए, आणि हा जो खालचा, सॉरी उलट झालं, हा जो पहिला रो याला म्हणतो आपण ए बार, हा जो खालचा आहे याला म्हणतो आपण ए. ठीक आहे, आणि याच्यावरून आपण ठरवणार की आता मग्सला आपल्याला इनपुट काय द्यायचं आहे, हे या टेबलवरनं ठरतं. हे कळलं का, काय केलं आहे आपल्याला बघा, नंबरवरनं कळतं, म्हणजे समेशन एम लिहिलं त्यावरनं कळते आपल्याला ऍक्च्युअली 6:1 वापरायला पाहिजे. बरोबर. पण तुम्हाला क्वेश्चन काय म्हटलं, युझिंग 8:1. मग 8:1 चे 2 केले की 16 होते, म्हणून काय केलं आपण, एक 8:1 खाली 8:1, म्हणजे असं झालं, हे 2 झालेत. कळलं, ज्यात आपण नंबर लिहिलं काय असेल तो. नाही, मग काय म्हणतो आपण 0, 1 म्हणतो, तसं इथे 0 म्हणजे ए बार, 1 म्हणजे ए. ते कारण आपण बाकी 3 वापरले इनपुट म्हणून, राहिला एकच आपण वापरणार इनपुट म्हणून ए ला आपण वापरलेला आहे. हे इथपर्यंत कळलं का, इथपर्यंत कळलं का सांगा, म्हणजे पुढचा रूल सांगतो तुम्हाला. हो, ठीक आहे. आता आपण मग्सला इनपुट काय द्यायचं आहे हे ठरतं, हा जो आपण हे जे बॉक्स तयार केलं याच्यावरून ठरतं. यात काय बघायचं, आपण प्रत्येक कॉलम मध्ये बघायचं आपण कुठं गोल केलेला आहे आणि कुठं नाही केला. ठीक आहे, जर कुठंच गोल केला नसेल, म्हणजे दोन्ही म्हणजे कॉलम मध्ये बघा, आता हा पहिला कॉलम, इथं या कॉलम मध्ये कोणालाही गोल केलाय का, तर नाही, ना ए बारच्या रोला केलाय ना ए च्या रोला केलाय. अशा वेळी आपण इथं लिहितो डायरेक्ट 0. कळलं, म्हणजे असे रो बघूया आपण ज्यामध्ये काय दोन्ही ठिकाणी काही केलेलं नाहीये, त्याला आपण डायरेक्ट लिहिला 0. या 3 ठिकाणी आपण 0 लिहिलं. जर दोन्ही रोला किंवा त्या एखाद्या कॉलमच्या दोन्ही एलिमेंटला गोल केला असेल त्याला म्हणणार 1. असे किती झाले मग, हा एकटाच झाला. इथपर्यंत कळलं का, ठीक आहे. सिंपल लॉजिक लक्षात घ्या, गोल केला असेल, दोन्ही गोल असेल तर काय करणार,
1, नो गोल तर काय करणार 0. हे सिंपल लक्षात ठेवा. कळलं? ठीक आहे. दोन्ही गोल केलाय तर 1 झालाय, दोन्ही गोल केला नसेल तर झाला 0. ठीक आहे. आपला केमॅप सारखाच आहे, पण केमॅप एवढं काच बसण्यापेक्षा आपलं हे बरं पडतं म्हणून आपण असं ड्रॉ करतो. आता पुढे राहिला बघा. आता नेक्स्ट काय बघा, इथं यात कोणाला गोल केलाय बघा, पुढच्या D4च्या कॉलम मध्ये कोणाला गोल केलाय, फक्त 4 ला गोल केलाय. आणि तो 4 कोणत्या रो मध्ये आहे, ए बारच्या. त्यामुळे इथं काय म्हणणार आपण, हा झाला ए बार. तसं हा गोल कोणत्या रो मध्ये केलाय, ए बारच्या, म्हणून हा पण झाला ए बार. हा कुठं गोल केलाय, ए ला, हा ए झाला, हा झाला ए बार. कळलं का? कळलं सगळ्यांना? हे सगळ्यांना कळलं का? लवकर लवकर बोला. हो झालं. मग आता हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता कसं ड्रॉ करणार, पुन्हा 8:1 ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. काय वापरायचं आपलं आता, 3 सिलेक्ट इनपुट्स S2, S1, S0. याला आपण काय म्हणणार, D, C आणि हा झाला B. ठीक आहे. आणि आता 8 इनपुट्स काय असणार तर D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. आता इथं दिसतंय बघा, इथं आपण नाव लिहिलेले आहेत. हे D0 to D7 आहेत, आहे का? त्यांना काय व्हॅल्यू द्यायचं आहे, हे आपण इथं लिहिलेले आहेत इनपुट टू मक्स मध्ये. मग आता 0 कोणाकोणाला द्यायचं आहे, 0 कोणाला द्यायचं बघा, D0, D1 आणि D3 ला 0 द्यायचं आहे. मग काय करूया, हा D0, D1 आणि D3 हा दिला ग्राउंडला. आणि काय बघा, D2 दिलाय 1 ला, म्हणजे काय करणार, D2 घेणार, हा देणार कोणाला, आपण म्हणणार लॉजिक 1. ठीक आहे. आता काय बघा, D4, D5 आणि D7 ला आपण देतोय ए बार, D6 ला देतोय ए. मग एक तर काय करा, नेहमीप्रमाणे आता ए आहे आपला, डायरेक्ट ए म्हणा, हा दिला D6 ला. ठीक आहे. आणि दुसरा आता ए बार कसं देणार, ए ला करा नॉट. ठीक आहे. आणि हे सगळ्यांना आता देऊन टाकू. कोणाला देणार, D4, D5 आणि D7. जरा वरती म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट लाईन दाखवते. हा D4 ला दिला, हा D5 ला दिला, हा D7 ला दिला. ठीक आहे. याला म्हणूया, हा झाला 8:1 मग शेवटी तुम्हाला काय मिळालं, याच्या आउटपुटला मिळेल हा FABCD. कळलं का? हे कळलं का? ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला क्लिअर झालं असेल. हा होता सिंपल आपला, की आपण मक्स यूज करून कसं सर्किट तयार करणार. ठीक आहे. आता समजा असं काय असलं, तुम्ही सॉल्व्ह करालच. आता समजा असं असतं, इम्प्लिमेंट FABCD is equal to summation M, सॉरी ABC आहे फक्त, 1 3 4 6
युझिंग म्हटलंय काय 4:1 मक्स. तर काय करायचं इथं टेबल कसं करणार आता तो D0 D1 D2 D आणि मक्स वापरायचा 4:1. मग याचे 2 कॉलम. ठीक आहे, मग हा एकाला म्हणा A बार A 0 1 2 3 4 5 6 7. फक्त 1 ला करणार गोल, 1 3 4 6 ला करणार गोल. यांची नावं काय होणार इथे काय होणार, हा झाला A बार A बार. ठीक आहे, कराल हे होमवर्क. हे होमवर्कला ड्रॉ कराल का? हो, ठीक आहे. अजून काय का बघूया यामध्ये. 30:1 युझिंग 8:1 वगैरे तुम्हाला जमतंय आता. ठीक आहे, आता जरा काय करा यामध्ये, जरा तुम्हाला पुस्तक बघा. ठीक आहे, जरा पहिला क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन्स बघा. ठीक आहे, आणि जर कोणतं सुटत नसतील तर मग मला सांगा. बरं, एक POS आहे बघूया, म्हणजे परत असं नको व्हायला की आपण तेवढं पाठ राहिलाय. ठीक आहे, घ्या. इम्प्लिमेंट द फॉलोइंग लॉजिक फंक्शन युझिंग 8:1 मक्स. using 8:1 mux. ठीक आहे, आता काय करावं लागेल सांगा बरं, काय अवघड आहे का? युझिंग म्हटलंय 8:1 मक्स. D0 D1 D2 D3 D4 D5 D6 आणि हा झाला D7. ठीक आहे, इथं काय झालं मग, हा S0 S1 म्हणजे इथे काय म्हणत आहे. ठीक आहे, S0 S1 S2 हा म्हणणार ABC. आता बघा POS आहे. POS मध्ये काय करतो आपण, जो नंबर दिलाय त्याला आपण 0 करतो. म्हणजे काय इथं 0 1 3 5 7 हे 0 ला आहेत. म्हणजे हा 0 1 3 5 आणि 7 हे केलं 0 ला. बाकीचे काय करणार, लॉजिक 1. हा म्हणणार लॉजिक 1. मग कोण कोण असेल, हा D2 वाला पार्ट आला, D4 वाला पार्ट आला, D6 वाला पार्ट आला. ठीक आहे, हा झाला 8:1 मक्स. हा झाला तुमचा FABC. कळलं का? ठीक आहे, मग काय पुढचा डिमल्टिप्लिकेशन अजून घ्यायचं का थांबायचं आहे? बोला, लवकर बोला. इव्हनिंगला घेताय का? इव्हनिंगचं बघूया, गॅरंटी देत नाही, बघू आपण. ठीक आहे, ठीक आहे, मग आत्तासाठी थांबूया, एंड करू मग आपण आजचा. ठीक आहे, बंद करू आपण हा सेशन, एंड करतो. बरं, बघू, जर संध्याकाळी असेल तर तुम्हाला नंतर मी ग्रुपवर टाकतो. जर नसेल तर मग आपण
उद्या घेऊ.